ब्रह्मे ब्रह्मे ब्रह्मे. हिंदी पिक्चर मध्ये असताना तसा फिलिंग आलाय आता मला. 20 साल बाद. फक्त फरक काय माहितीये, पिक्चर मध्ये विलन हिरोची वाट लावतो आणि मग हिरो 20 वर्षानंतर परत येऊन त्या विलनचा बँड वाजवतो. इथे पण विलन परत आलाय आणि 20 वर्षापूर्वी हिरोगिरी करणाऱ्या सगळ्यांचा बँड वाजवलाय. पण तुमचा प्लॅन चांगला होता. माझ्या भावाच्या पोराला नाव बदलून मोठा करायचा प्लॅन चांगला होता तुमचा. मी ऍक्सिडेंट नंतर 7-8 दिवस बॉडी शोधत, तो बॉडी भेटलीच नाही. मला वाटलं कुठल्या तरी गिधाडाने मसाला मारून खाऊन टाकली. पण त्याच पोराला आदित्य केचपच्या बाटलीत उतरवण्याची तुमची आयडिया सॉलिड होती. पण काय आहे, तुम्ही जरी शाना कौवा असलात ना, तरी मी पण चतुर कोल्हा आहे. तुमची चांगली नियत जिथे येऊन थांबते ना, त्याच्या पुढे माझ्यातला नीच आदमी धावतो. आणि आज माझ्या समोर मान कापलेल्या कोंबडी सारखी येऊन बसल्यात. ए जयवंत, अरे 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 काय झालं? राग येतोय? माझ्याशी डिशुम डिशुम करावा असा वाटतोय तुला? अरे मग कर ना, बिंदास कर. मी तुला हात पण नाही लावणार. आतून मेलेल्या माणसांना मी बाहेरून मारत नाही. तेव्हा तुम्ही मला मारा, काय ते फ्रस्ट्रेशन काढून टाका, म्हणजे तुमच्या दिलाला थंडक आणि शांती भेटेल. पण कंपनी नाही 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 नाही, ही कंपनी काय तुम्हाला परत भेटणार नाही. हे लक्षात ठेव जेड. हा तुझा आसुरी आनंद, तू फालतू बडबड हा माज आहे ना, हा क्षणिक आहे. फार काळ टिकणार नाही तू. विजयरावांचे हे साम्राज्य आम्ही ब्रह्मेनी इतकी वर्ष जसं जीवापाड जपले ना, तसंच ह्यापुढेही जपले. आणि तुझ्या त्या खोट्या आदित्य देसाईच्या कक्षामध्ये विजयरावांचं साम्राज्य आम्ही जाऊ देणार नाही. हा? अरे म्हणजे काय करणार काय तुम्ही? करणार नाही, केलंय. कोर्टाचे स्टे ऑर्डर आहे, बघू घे नीट. काय झाली का बोलती बंद? मग स्टे ऑर्डर बघून कोणाची पण बोलती बंद होईल ना? पण माझी नाही होणार. त्यातल्या लॉ अँड ऑर्डरला जेडी घाबरत नाही. या असल्या कागदांच्या पुड्यामध्ये बांधून ना लय लोकांचं पार्सल कुठच्या कुठे पोचवलंय मी. अरे एक शिटी मारली ना की 10 वकील असे रांगेत उभे राहतील आणि तुमच्या तोंडावर या असल्या नोटिसा फेकतील. अरे इतकी वर्ष कंपनीकडून फायदा करून घेतलात म्हणून जेलमध्ये जाल तुम्ही, कळला काय? हा, पण मी असला कायच करणार नाहीये. पण तुमची केस ना मी गॉन केसच करणार आहे. वरच्या कोर्टात पाठवणार. जेडी सगळ्यांचा हिशोब ठेवतो आणि तो चुकता पण करतो बाकायदा. आणि तुमचा हिशोब तर तुमचा मुडदा पाडल्याशिवाय पूर्ण होणारच नाही. ब्रह्मे, आत्ताच माझ्या हाताला खात सुटले तुमचा गळा दाबायची. तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर 24 तासात तुम्ही या दुनियेतून बाहेर पडाल ही गॅरंटी आहे.
किंवा पळा, इथपर्यंत पळता येईल तेवढे पळा, जिथे कुठे लपता येईल तिथे लपा, पूजा करा, नवस करा, जीव वाचवण्यासाठी जे काय करता येईल ते सर्व करा, कारण आता वेळ कमी आहे तुमच्या हातात. फक्त 24 तास. हे आधी सई आताच राहा, दारे खिडक्या बंद करून बसा. हे, बाजूला बाजूला तुम्ही बाजूला व्हा. सही बापरे, आदि मी देखो पिंट्या जी क्या कर रहे हैं. काय अरे तुम्ही बाहेर कशाला, तुम्हाला मी आज तुम्ही आज तुम्हाला आज समजून सांगितलं होतं ना. जा आज अरे जा. असं काय करतोय हा? हे तुम्ही पण आज जा, तुम्ही पण जाऊन कुठे कुठे लपा. मी इकडे लपतो. अरे पण का? का म्हणजे स्वतःचा जीव प्यारा आहे की नाही. जा. मामा नक्की काय झालंय? कुठे काहीच झालं नाही. मामा खरं खरं सांगा नक्की काय चाललंय हे सगळं. खरं सांगा म्हणजे आम्ही कधी खोटं बोलतो का? हा, आम्ही कंपनीत गेलो होतो, तिकडून इकडे आलो. हा, अरे पण कंपनीमध्ये येणार येणार कंपनी आपल्या हातात येणार. एकदा का तू कंपनीचा मालक झालास ना की सगळे प्रॉब्लेम चुटकी सरशी सॉल्व्ह होते. मामा अरे कंपनी आणि मालकी सोड ना एक मिनिट. हा सोडा कसं. अरे आदित्य, कंपनी तुझ्या मालकीची आहे, तुझ्या हक्काची आहे, ती तुला मिळायलाच पाहिजे, हो की नाही. आणि हे बघ, तू काही काळजी करू नकोस, ती तुला मिळेपर्यंत आम्ही सगळे जीव असेपर्यंत लढू. तू काय कर. अरे नको रे दादा, अरे जीव जाईपर्यंत कशाला लढायचं, हो की नाही काय सई. जे आहे ते चांगलं ना, सुखात राहू ना आपण. कशाला हवी ती कंपनी आधी. नाहीतर तुला काही कंपनीची वगैरे हाव नाहीये ना, मग जाऊ दे ना. आपण आहोत तसे चांगले आहोत, तसेच राहूयात. मी काय म्हणतो, आपण सगळे मिळून ना त्या दापोलीला निघून जाऊया. इथे नकोच काही. जाऊ दे ती कंपनी, आपण तिकडे जाऊन सुखात राहू. काय सर सलामत तो पगडी 50, हो की नाही गुल्लू वहिनी. जी आप क्या बोल रहे हो, मेरे को समझ में नहीं आ रहा है. हे समजणे जैसा कुछ नाही है. हा पिंट्या काहीतरी बडबडून तुम्ही ऐकत बसलात. त्याला ना भूक लागली आहे म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. मला भूक नाही. हो नाही कसं. हो एक मिनिट, तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवणाचं बघा, आम्ही बाकीच्या पिंट्याकडे बघतो. हो, जा चल, तुम्ही. चल, चल, बघ, बघ. जेवणाची. याला एक माझं कर, ऐका कर. तुम्ही. चल, सांग, सांग, काय ते. चल, तू आज काहीतरी इकडे झालं, ये. एक्साइट झालं. काय काय- गरज आहे का एवढे एक्साइटमेंटची? तुम्ही माझं ऐका. त्या जेडी तुम्ही मला हलक्यात घेऊ नका, मी सांगतोय तुम्हाला. पिंट्या, काय चाललंय तुझं. अरे तुझं वय काय आणि तू वागतोयस कसा. नाही तर काय, वहिनींसमोर त्या पोरांसमोर रडत काय होतात, ओरडत काय होतात, लाज नाही वाटत तुला? अरे लाज नाही, मला भीती वाटते, भीती. मग ती गीळ आणि गप्प बस. तुझा आक्रस्ताळपणा बंद कर आणि शांत राहा. अरे कसा शांत बसू बंधू. आयुष्यात पहिल्यांदा मला कोणीतरी जीवे मारण्याची धमकी दिली आहे, मी घाबरणार नाही का. पिंट्या, जे कुत्रे भुंकतात ना ते कधीच चावत नाहीत. त्यांच्यात धमकच नसते ती, म्हणून तर ते धमक्या देतात. अरे तू काय बोलतोयस भाई. तो जेडी आहे, जेडी जयवंत देसाई. अरे आपल्या विजय भाऊजींना संपवलं त्याने. आपल्या बंधनाचा जीव घेतला, आदित्यवर जीव घेणं हल्ला केला. तो आपल्याला काही करणार नाही. करणार 24 तासाच्या आत तो आपल्याला संपवणार. आणि मला जगायचंय, मला नाही मरायचं. मला तुमच्या सोबत जगायचंय. मला तुम्ही सगळ्या हव्या. पिंट्या, काय बालिशपणा चाललाय तुझा. लक्षात ठेव, आज जे काही झालं ते आदित्य आणि सईला कळता कामा नाही, असं ठरलंय ना आपलं. मग जर का तू हे असं ओरडत राहिलास तर काय वाटेल त्यांना. अरे पण दादा तू गप्प बस. बघ, आता तू एक शब्द तोंडातून काढलास ना तर त्या जेडीच्या आधी मी जीव घेईन तुझा. तुम्ही आता जेडी म्हणालात ना, काय झालं तुम्हाला. जेडी भेटला होता का? काही केलं का त्यांनी? जेडी, हा जेडीचा आम्ही बँड वाजवणार.
आता त्याचा खेळ संपला. हो, आणि आमच्या हाताला काही महत्वाचे धागेदुरे लागलेत. सगळं काही नीट होणार आता. दादा मामा, हे खरं आहे का? ओ जी, खाना लग चुका है, आइए. हो आलो आलो, चला चला रे जेवायला चल. चल पिंट्या, जेवायला चल. चला रे. चला चला चला. पाजी को खाना खिला के आ चुकी हूँ, तो आप सब लोग भी खा लीजिए. सुबह से आप सब लोग बाहर थे ना, पता नहीं आप लोगों ने भी खाया होगा नहीं है. क्या हुआ पिंट्या जी? नाही काही नाही काही नाही. बंधू, तिकडे कोणीतरी आहे बघ. ए, अरे तो वाऱ्याने पडदा हलतोय. नाही तर मांजर असेल. मांजर नाही, माणूस आहे तिकडे एक. अरे मग जाऊन बघ तिकडे कोण आहे ते. नाही नाही, मी नाही जाणार. मैं देखती हूँ. नाही नाही, तुम्ही नका जाऊ, मी बघून येतो. वाढ. पिंट्या झालं का? या आता इकडे चल. बस इकडे गपचूप आणि जेव आता शांतपणे. अरे वा वा, आले 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 आले, वा आले. नहीं, हे सगळ्यांच्या लक्षात येतंय का? हा, कळतंय का? कुठे काय कळतंय? आम्ही तुम्हाला इतकेदा विचारतोय की काय झालंय पिंट्या मामांना सांगा, तुम्ही सांगतच नाही आहात काही. नाही नाही, पिंट्याबद्दल बोलत नाही, आपल्या घराबद्दल बोलतोय. अरे आज आपण सगळे कुटुंबीय एकत्र जेवायला बसतोय. अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं. वा वा भाई वा. मग तू म्हणजे सईला पण हरवलंस. हरवलं म्हणजे? नाही काय ना, ह्या घरातल्या गमतीदार गोष्टी तुला पहिल्यांदा लक्षात येतात. हो की. शा, गडबडच झाली आज. आज काहीतरी स्पेशल बनवायला होतं ना खरं तर खायला. कशाला स्पेशल? जे आहे ते ठीक आहे. पिंट्या जी, ये आप बोल रहे हो? हो, कारण उद्यापासून हे सुद्धा नशिबात असेल की नाही माहित नाही. म्हणजे? नाही म्हणजे कंपनी मिळवण्यासाठीची उद्यापासून गडबड सुरू होईल ना. म्हणजे कोर्ट कचेऱ्या तारखा आयुष्यात आल्या ना की मग असं एकत्र बसून जेवायला वेळ मिळणार नाही ना, म्हणून म्हणाला तो तसा. वेळ मिळणार नाही कसा? आपल्या माणसांसाठी वेळ काढावा लागतो. हो ना दादा मामा? पण एखाद्याकडे वेळच नसेल तर काय करणार? का नसेल? मी काय म्हणते, हे सगळे इश्यूज एकदा संपले ना की आपण सगळेजण मिळून कुठेतरी बाहेर जाऊया. बेस्ट आयडिया. मी सांगतो ना, आपण सगळे मिळून दापोलीला जाऊया. दापोलीला जाऊच या, पण आपण जनरल म्हणजे पिकनिक साठी असं कुठेतरी जाऊया. नाही 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 नाही, पिकनिक नाही. आपण कायमचे सगळे निघून जाऊया दापोलीला. मला चालेल. लुधियाना चले या फिर से मनाली. ए नाही नाही, परत मनाली नको.
आपण ना अजून कुठेतरी उंच ठिकाणावर, म्हणजे एकदम ढगाला हात लावून. मला ढगात नाही जायचंय. एक मिनिट, काय चाललंय? पिंडो, आम्ही मगासपासून बघतोय तुझं अजिबात खाण्यात लक्ष नाहीये, कशातही लक्ष नाहीये. काय बोलतोयस तू? एवढा चांगला दिवस आहे आज, इतक्या दिवसांनी सगळे पहिल्यांदा एकत्र आलो आणि तू एकत्र असणं पहिलं आणि शेवटचं ठरू नये एवढी इच्छा आहे माझी. तुम्ही ना मगासपासून काहीतरी लपवताय आणि एस्पेशली पिंट्या मामा. आता लगेच सांगून टाका, मला शपथ घालायला नको. हे बघ आधी, ए थांबा थांबा, कोणी दार उघडायचं नाही, कोणी दार उघडायचं नाहीये. पर दरवाजा नहीं खोलेंगे तो पता कैसे चलेगा कौन आया है? नाही, बाहेर अगदी यम असेल ना तरी कोणी दार उघडायचं नाहीये. बाजू दे वेल बाजू दे, कोणी दार उघडायचं नाही, मी सांगतो ना. तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात ना तुम्हाला काय झालंय ते, मग आम्ही तरी तुमचं काय ऐकू? मी दार उघडतीये. तुमची चांगली नियत जिथे येऊन थांबते ना, त्याच्या पुढे माझ्यातला नीच आदमी धावतो. जेडी सगळ्यांचा हिशोब ठेवतो आणि तो चुकता पण करतो बाकायदा. तुमचा हिशोब तर तुमचा मुडदा पाडल्याशिवाय पूर्ण होणारच नाही. तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर 24 तासात तुम्ही या दुनियेतून बाहेर पडाल ही गॅरंटी आहे. हे काय, हे पार्सल कोणीतरी दरवाजा बाहेर ठेवून गेलं होतं. आणि तू ते घरात का घेऊन आलीस? हो, त्यात काय. तू मागे हो पहिली. लेकिन ये भेजा किसने? काही नाव वगैरे आहे का बघ. नाही, नाव वगैरे तर काही दिसलं नाही. उघडून पाहूया. माझ्याकडे उघडू नकोस तू पहिलं घराबाहेर फेकून ये जा. अरे फेकून काय द्या तुम्ही मामा, तुम्ही काय लपवताय आमच्यापासून? इकडे आण, मी उघडतो ते दे. अरे भाई तू आईस्क्रीम. सही, ये तेरा सरप्राइज है ना? हाँ, अगं नाही बोलू, मी नाही मागवलंय हे. एक मिनिट, चिठ्ठी आहे. बघू. ब्रह्मे, तुमच्या अख्ख्या फॅमिलीचं हे शेवटचं एकत्र जेवण. ते स्पेशल आणि गोड करायला म्हणून खास आईस्क्रीम पाठवलंय.
पोटभर जेवून आईस्क्रीम खाऊन आत्मा थंड करून घ्या, कारण आता तुमच्या 13व्याचं जेवण घालायला पण कोणी उरणार नाही. मी तुला सांगतोय ना, अरे हे कुणी आईस्क्रीम खायचं नाहीये. त्याच्यात विष आहे, आपल्याला मारायचा डाव आहे. हा जेडी 24 तासात आपल्या चौकाला ठार मारणार आहे.